नमस्कार. आज आहे ना, मी तुम्हाला गव्हाचा चिकाचा एक प्रकार सांगते. खरं तर गव्हाचा चीक काढणं आत्ताच्या आधुनिक काळामध्ये अतिशय सोपं झालं आहे. मिक्सरवर सहज वाटता येतो. माझी आई रगड्यावर वाटायची आणि मला खूप जाणवायचं की किती कष्ट असतं आणि मग तो चीक काढून ती वस्त्रावर तो पूर्ण वाटलेला मलिदा घालून चीक रात्रभर ठेवायची. त्याचं वरचं पाणी काढायचे आणि खालचा जो चीक आहे त्या चिकापासून ती जे काही तिला कुरडया बनवायचे आहेत ती किती प्रकार बनवायची माझी आई त्या चिकापासून. कुरडया पापडच नाही तर ती गोड पापड जेव्हा लहान आमच्याकडे कोणाच्या मुलांना दात वगैरे येणार तर आईचे एक स्पेशल पापड असायचे माझे, साखर घातलेले पांढरे शुभ्र पापड. ते पापड तोंडात धरून ते बाळ असं जसं ते हे चुकतं ना चोखाणं, तसं ते चोखत राहिलं की त्याच्यातून रस येत राहतो आणि कुठेही ते घशात वगैरे अडकत नाही. अशा प्रकारची आई माझे गोड पापड बनवायचे पांढरी शुभ्र आणि गूळ घालून वड्या बनवायची. त्या वड्या सुकवायची, त्या सुकवलेल्या वड्या तोंडात घातल्यावर चॉकलेटसारख्या त्या जरा मोठ्या झालेल्या मुलांना द्यायचे. ते दात आलेल्या म्हणजे मोठ्या मुलांना, नाहीतर कुठेतरी मोठा तुकडा तो घशात जाऊन अडकेल म्हणून त्याची जरा हे असायची. आणि आई मला सुकवायला ठेवायची, त्यातले अर्धे मी ओले असतानाच खायची. आता मी परवा वाघजाई म्हणून आमच्या इकडे आहे, तिथे गेले होते तर तिथे गव्हाचा पांढरा चीक खायला होता, साधा प्लेन. तर मला माझ्या आई नाचणीची दुधळी करायची. तर मी म्हटलं घरी आल्यावर एकच वाटीभर, अगदी बुडभर म्हणूया, अगदी तेवढ्याशा गव्हाचा आधी करून बघूया म्हणून करून बघितलं आणि चांगला कलर येऊ दे म्हणून थोडंसंच करायचं होतं म्हणून साखर घातली होती आणि जरासा त्याचा छान गव्हाळ रंग आला. आता ते केल्यावर थोडी माझ्यात हिंमत आली म्हणून मी आता जास्त प्रमाणात केलं. आणि ह्याच्यामध्ये मी एक केलं की मी गाळत बसले नाही, कारण गव्हाच्या त्या आपण ज्याला कोंडा म्हणतो त्या कोंड्यामध्ये फायबर असतात असं आपण नेहमी ऐकतो आणि ते पण आपलं पोट साफ व्हायला अतिशय फायदेशीर आहे. मग इथनं फायबर फेकायचं आणि दुसरा फायबर वापरायचा. आणि मला कुठे आईचं माझं जे होतं चिकाचं ते साठवणं व्हायचं, वर्षभराचं साठवणं व्हायचं. तर मला कुठे साठवणं करायचं आहे. 8-15 दिवसामध्ये फ्रीजमध्ये ठेवून हवा तसा चीक थोडा थोडा खाल्ला आणि संपवून टाकला. तर म्हणून मी केला. आणि तुम्हाला मी सांगते की हे गव्हाचं जे पाणी असतं आपण रोज बदलायचं असतं, ते पाणी खूप चांगलं असतं आरोग्यासाठी, आरोग्यवर्धक असतं. म्हणजे ज्या लोकांना गव्हांकूर वगैरे मिळत नाही, हे स्वामी रामदेवांनी सांगितलेलं आहे, ज्यांना गव्हांकूर वगैरे मिळत नाही पटकन सगळीकडे, ज्यावेळेला त्यांचे आउटलेट नव्हते त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं, त्यावेळेला गहू भिजवायचे, त्याचं पाणी प्यायचं. असं 3 दिवस एकच गहू भिजवायचा आणि त्याचं पाणी प्यायचं असं सांगितलं होतं त्यांनी. मी पहिल्यांदा गव्हांकूर करत होते आणि मग नंतर तेही कामाला जायच्या वेळेला ते गहू भिजवून झाडं लावून ते करता येईना, त्याला हा प्रकार मी करून पाहिलेला आहे आणि हे खूप आरोग्यवर्धक आहे आणि प्यायला निऱ्यासारखं वाटतं. थोडंसं आंबवलेलं निऱ्याचं पाणी कसं होतं, पांढरं शुभ्र दिसतं, थोडंसं निऱ्याचं पाणी कसं असतं तसं, थोडंसं आंबलं तर कसं लागतं तसं लागतं. त्यामुळे मी 4ही दिवस पाणी काढलं ते प्यायलेली आहे, कारण आरोग्यवर्धक पाणी. आणि त्यामुळे स्वच्छ ह्याचंच पाणी मी वापरलं. प्रत्येक वेळेला फिल्टरचंच पाणी वापरून ठेवायची. पहिलं फक्त धुताना साधं पाणी वापरलं, नंतर भिजत ठेवताना मी फिल्टरचंच पाणी वापरलं, जेणेकरून ते पाणी मी पिणार आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघांनी नवरा बायकोने ते पाणी अर्ध करून प्यालो. पुन्हा तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी ते वाटलं अतिशय. आणि वाटताना माझी आई दुधळी करताना त्याच्यामध्ये नारळ पण घालायची, नारळाचं दूध. तर मला नाहीतरी स्वतः काढायचंच नव्हतं, तर मी नारळही त्याच्याबरोबर वाटला आणि पुढे पूर्ण प्रोसेस केली. ह्या एका
त्याच्यामुळे मला खरंच जाणवलं की जे कुकिंगचे चॅनल चालवतात ना, त्यांना खरंच किती त्रास होतो हे मला आज जाणवलं. एरवी मी एक दोनदा 2-3 रेसिपी दाखवल्यात, पण ते एवढं काही नाही, करताना वगैरे मला दाखवायचं नव्हतं. पण आज मला 4 दिवस करायचं होतं, त्यावेळेला आज मला जाणवलं खरंच कुकिंगच्या रेसिपी दाखवणाऱ्यांचे चॅनल लोक किती मेहनत करतात. आणि पुन्हा त्यांना ते सगळं छान दाखवायचं असतं, भांडीपण आणि त्यांचा मेन उद्देशच सगळ्याच प्रोफेशनल टाईप करायचा असतो. मी हे काय म्हणतात त्याला हाऊस म्हणून करते, त्यामुळे माझं प्रोफेशनल असं काहीच टच नसतो. तर दोघांना म्हणजे यावं जरा मला व्हिडिओ काढा हे सांगून करावं लागायचं. तर केलाय मी प्रयत्न बघा. आणि एकदा केल्यावर मला तरी वाटतं आठवडाभर गरमीच्या दिवसात थंडगार खाण्यासाठी अतिशय चांगलं. आणि जर ज्यांना थंड नसेल खायचं त्यांनी आधी काढून ठेवलं आणि नंतर खाल्लं तरी चांगलं. मी वड्यांसारखं केलं, तुम्हाला वड्यांसारखं नको अगदी कपमध्ये घालून तुम्ही एक कपसारखं केलं तरी चाललं. म्हणजे जसं तुम्ही ज्या मोल्डमध्ये घालाल तसं होईल. काहीच नाही तर पूर्णच्या पूर्ण शिजवलेला चीक जर ठेवला आणि हवा तसा पुन्हा पाहिजे त्याला गरम करून खाल्ला तसंही चालेल. तर पुढे माझी केलेली प्रोसिजर बघा. आणि मी तुम्हाला सांगेन, जेव्हा तुम्ही गव्हाचं पाणी बदलता तेव्हा ते पाणी नक्की प्या. ते आरोग्यवर्धक असतं. ते थोडंसं आंबलेला वास नक्कीच येतो. जशी नीरा वगैरे आंबते तर कसा थोडासा वास येतो, तसा थोडा आंबटपणा येतो, थोडासा वास येतो. पण आरोग्यवर्धक आहे आणि नैसर्गिक आहे. तर आता थोडंसं पाहाच तुम्ही मी कशा पद्धतीने केलेलं आहे. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे. माझी आई ना चीक करायची गव्हाचा आणि त्याची कुरडया करायची. आणि नाचणीच्या चिकापासून दुधडी हा प्रकार करायचा. तर मी परवा सहज एकाच वाटीचा प्रयत्न केला, गव्हाच्या चिकापासून दुधडी करायचा. पण चीक करताना एक रात्र वाटलेलं ठेवतात आणि जे छिलका असतो म्हणजे गाळताना तो फेकला जातो. तर त्याच्यामध्ये फायबर असतं हे आपण ऐकून असतो, म्हणून मी छिलक्यासहित चीक करणार. आणि तो हलव्यासारखा गोड पदार्थ होतो. म्हणजे कापं म्हणा किंवा वडी म्हणा, गव्हाच्या चिकाची वडी पण म्हणता येईल, असं मी करणार आहे. आता हे गहू मी भिजवलेत रोज पाणी बदलून 4 दिवस. रोज पाणी बदलायला पाहिजे, नाहीतर खूप आंबट वास येतो. पाणी बदलायचं. हे 4 दिवस भिजवलेले माझे गहू आहेत, ते वाटणार. त्याच्याबरोबर मी 1 वाटी खवलेला नारळ वाटणार. आणि हे एकदम छान वाटलं गेल्यावर पुढची प्रोसेस मी नंतर दाखवते. तर मी व्यवस्थित पाणी वगैरे धुवून घालून ह्याच्यामध्ये शिजवायला ठेवले, कढवायला ठेवले. हे कढवतानाच मी त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालणार. हे नारळ आणि 4 दिवस भिजवून पाणी बदललेलं गहू ह्याचं वाटप आहे. आणि जेवढं माझं गहू भिजवले होते त्याच भांड्यामधून मी ह्या वेळेला गुळाचे करणार. गेल्या वेळेला मी साखरेचे केले तर थोडेसे गव्हाळ रंगाचे होतात, छान रंग येतो. आणि हे पतंजलीचं गुळ वापरलं की थोडेसे काळे होणार, कारण मी पतंजलीच्या गुळाने गेल्या वेळेला केलेले हे माझे कापं आहेत. कापं म्हणा, गव्हाची चिकाच्या वड्या म्हणा. तर हा साखरेमुळे असा रंग येतो आणि ह्याचा रंग काळा असा येणार. तर ज्यांना काळा असा रंग नको असेल त्यांनी साखर वापरावी, पण आरोग्यासाठी गुळच चांगला असं म्हणतात, त्यामुळे मी शक्यतो गुळाचाच पदार्थ करते. तो फक्त ट्रायल करायचा होता म्हणून 1 वाटी गव्हाचा करून बघितलं होतं. आणि मी ह्याच्यामध्ये फायबर कुठेही गाळलेले नाही आहेत. ज्यांना असं वाटतं की आपल्याला गाळून घ्यायचं आहे त्यांनी हे वाटप वस्त्रगाळ गाळून घ्यावं किंवा चाळणीतून गाळून घ्यावं. मी ह्याच्यामध्ये सगळं फायबर ठेवलेलं आहे. ह्याला कमीत कमी नाही म्हटलं तरी 20-25 मिनटं लागतील आळताना. आळत येताना मी ह्याच्यामध्ये गूळ घालणार, त्याच्या आधी तूप घालणार व्यवस्थित. आणि
एका ताटाला तूप लावून त्या ताटामध्ये हे आळलेला चीक घालणार. थंड झाल्यावर त्याची काप काढणार. तुम्हाला पुढची प्रोसेस मी दाखवते ना. हे बघा तर मस्त शिजलेलं आहे. मला दिसत असतील गोळे गोळे पण येत आहेत. सगळ्या बाजूने शिजलेलं आहे. आणि ह्या चा एक फायदा आहे की याच्यामध्ये जरासुद्धा तूप व्यवस्थित घातल्यामुळे एकदम स्वच्छ होतं बघा कढई. आणि हा सगळा गोळा आता पूर्ण फिरायला लागला आहे. मी इथे ह्याला तूप लावून ठेवलेलंच आहे ऑलरेडी ताटाला. आता ह्या ताटामध्ये मी घालणार. तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण घालू शकता, वेलची पावडर घालू शकता. ह्याला अजून विटामिनने भरपूर आणि सौंदर्याला सुंदर दिसायला तुम्ही भरपूर काय करू शकता. सूर्यफुलाच्या बिया, कलिंगडाच्या बिया वगैरे घालणं. आता हे माझं झालेलं आहे. आता मी हे ताटात घालणार आणि थंड करायला देणार. हे खूप छान होते बघा. कढई एकदम स्वच्छ होते, कुठे चिटकून बिटकून राहत नाही. तुमचा जर तुम्ही हात सोडला नाही तर गोळा वगैरे काही होत नाही. फक्त हात चालू ठेवायचा, गॅस मीडियम ठेवायचा. मोठं ताट आहे, त्या मोठ्या ताटात तूप लावून घेतलं आहे. आता मला हे खूप दिवस फ्रीजमध्ये वगैरे ठेवून पाहिजे तेव्हा आता थोडी गरमी यायला लागलेली आहे. चिक पण खायलाचा आनंद, गोड पण खाल्ला. मला जेवण झाल्यावर एक गोड खावंसं वाटतं आणि मुलांनाही चॉकलेटसारखं हे देता येतं. आता दोन्हीमधला रंग दाखवते. साखरेचा केलेला हा असा पांढरट होतो आणि गुळाचा, आणि ते पण मी पातंजलीचं वापरते तर ते काळं होतं. मला वाटतं पांढरं गूळ जर तुम्ही वापरलं तर एवढं काळं नाही होणार. म्हणजे ज्यांना सौंदर्य पण पाहिजे त्यांनी साखरेने केलं तर हरकत नाही. अतिशय छान झालेले आहेत. कापायलाही मस्त पडत आहेत. आता ह्या मला अशा मी मस्तपैकी डब्यात भरून ठेवेन. जेव्हा मला फ्रीजमध्ये ठेवेन, जेव्हा मला पाहिजे तेव्हा 1-2 तुकडे तोंडात घातले, थंडगार, किंवा अगदी थंड नको असेल तर आधी बाहेर काढून ठेवले व्यवस्थित, तर हे चिक खायला पौष्टिकसुद्धा, खूप वेळ नाही लागत, अगदी भरपूर लवकर होते.